आता मी इथे उभा आहे जो मोठा गावचा गणेश घाट आहे। या ठिकाणी डोंबिवली पश्चिममध्ये किंवा डोंबिवली पूर्व सुद्धा मोठ्या प्रमाणावर गणपती इथे विसर्जनासाठी येत आहेत। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने म्हणजे आज खरं तर शेवटचा दिवस आहे आणि बाप्पा आज चं विसर्जन होत आहे। घाटावर कडेकोट बंदोबस्त तर आहेच आहे, पण आपण सर्व प्रकारच्या सुविधा इथे पुरवलेल्या आहेत। गणेश भक्तांसाठी पुरवलेल्या आहेत। आपण जर माझ्या मागे पाहिलं तर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आहे, आणखी वेगवेगळ्या संस्था इथे काम करत आहेत, जे निर्माल्यापासून खत प्रकल्प सुद्धा प्रकल्प निर्माल्य पोहोचवण्याचं काम करत आहेत। आरतीसाठी आम्ही टेबल चांगले लावलेले आहेत, विद्युत व्यवस्था चांगली केलेली आहेत, लाईव्ह प्रेझेंटेशन्स आमच्या इथून चालू आहेत। त्याचबरोबर आमच्या CCTV कॅमेरे लागलेले आहेत आणि बराच स्थानिक नागरिक, स्थानिक माजी पदाधिकारी किंवा राजकीय व्यक्तीसुद्धा या ठिकाणी सहकार्य करत आहेत, वेगवेगळ्या सामाजिक संस्था सहकार्य करत आहेत आणि आत्ता साधारणतः 3 वाजेपासून जर आपण पाहिलं तर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गणपती विसर्जनाला सुरुवात झालेली आहे। उत्तर रात्रीपर्यंत हे गणेश विसर्जन चालणार आहे। लोक इथे खुश आहेत, नागरिक खुश आहेत, इथे सुविधा चांगली आहे। आज पाऊस जरी असला तरी सुद्धा मोठ्या उत्साहाने मात्र इथे गणपतीचं विसर्जन सुरू आहे। खाडीला सुद्धा चांगली भरती आलेली आहे आणि विसर्जन एक चांगल्या प्रकारे शांततामय वातावरणामध्ये सुरू आहे।